गृहीत धरून सगळ्यांचे धन्यवाद सर्वांना. मेनी मेनी थँक्स टू यू ऑल. बर, तिकडं ग्रुपवर देखील खूप लोकांनी मेनी पीपल हॅव विश ऑन दिस ग्रेट ओकेजन ऑफ माय लाईफ ऑफ अस. कारण का कुठंतरी आम्ही स्वतंत्र नसून कुठतरी आम्ही स्वतःला एक पब्लिकचा रिप्रेझेंटेटिव्ह मानतो. म्हणून हे स्वतंत्रता खऱ्या अर्थानं कधीच हिरावून घेतली गेलेली आहे. म्हणून आम्ही आमच्या प्रत्येक वर्तनावर लोकांचा अधिकार आहे असं समजून त्या प्रकारे त्या पद्धतीने वर्तन करत असतो. हे त्याचंच कारण आहे. बाकी आपण ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीनं शुभेच्छांचा वर्षाव केला तेवढा मी लायक खरंच नाही. त्या लायकीपेक्षा जास्त लोकांनी शुभेच्छा खूप वेगवेगळ्या पद्धतीनं दिल्या. बर, हे खऱ्या अर्थानं मी कर्ज मानतो आपलं सगळ्यांचं. आणि कर्जाची परतफेड न करण्यासारखं खूप मोठं कर्ज आहे असं पण मी मानतो. दुसरी गोष्ट मात्र याच्यामधून उतराई होण्याचा प्रयत्न मी आपल्या टीमच्या माध्यमातून समाजासाठी जास्तीत जास्त बेनिफिशियल स्वतःला बनवण्याचा कसा प्रयत्न करता येईल या माध्यमातून या कर्जातून उतराई होण्याचा प्रयत्न छोटासा जरूर करेन. होऊ शकणार नाही, मला याची जाणीव आहे. एवढी छोटीशी प्रतिक्रिया देऊन मी या ठिकाणी या विषयाला पॉज देऊ इच्छितो आणि मग आपण पुढे जाऊ. थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन. थँक्स टू यू ऑल. ओके सर, कवाडे सर, ऍक्टिव्ह व्हा. तुम्ही आग लावली, तुम्ही पुढे या आता. येस सर. आता मला सांगा, पॉझिटिव्ह स्टेट झाले आपले, निगेटिव्हचे स्टेट झाले, बरोबर? येस सर. आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र करायचं का निगेटिव्ह आणखीन निरंतर तसंच ठेवायचं? याच्याविषयी तुमचं काय मत आहे ते मला सांगा. त्याप्रमाणे आपण एकत्र केलं तरी एकत्र चालेल. केलं तरी चालेल ना? हो. बरं, ऑल राईट. थँक्यू फॉर युअर सपोर्ट टू टेक द प्रॉपर डिसिजन टू गो अहेड. बर, कवाळे सर, तुम्हाला तयार राहायचं. मध्यंतरी तुम्हाला मी थोडीशी सूचना करेन, त्याप्रमाणे तुम्ही तसं रिॲक्ट करावं असं मला वाटतं. ओके सर. मला वाटतं तुम्हाला त्या निकिता गोरेचा फोन आला होता, बरोबर? हा, येस सर, येस सर. तिच्याबद्दल थोडं सांगितलं तर ह्या लोकांना फायदा होईल. त्यांना समजेल की होमवर्कचा फायदा काय असतो. तो आपला रिझल्ट आहे. डिसिप्लिन बद्दलच ते मुलीने मला फोन केलता. आणि ओके ओके. ज्यावेळेस ती शाळेमध्ये गेली त्यावेळेस तुम्ही जे सांगितलं होतं पेजला वहीला दोन्ही साईडनं. बरोबर. ऐका त्याच्याविषयी आपलं बोलायचंय. मात्र एक विशिष्ट मी थोडासा स्लॉट ठेवेल मध्ये, त्या ठिकाणी तुम्ही त्याच्याविषयी बोलावं असं माझी इच्छा आहे. माझ्याकडचे काही मुद्दे मी सांगेल आणि ते या ठिकाणी कशामुळे घ्यायचे या व्यासपीठावर की त्या मुद्द्यांचा फायदा या मुलांना नक्कीच होईल. तेव्हा नेमकं होमवर्क करण्याचा आणि योग्य पद्धतीने होमवर्क डिसिप्लिन मध्ये राहण्याचा काय फायदा मिळतो बोलण्यामध्ये स्पष्ट झालं. आणि तिचा कॉल मी रेकॉर्ड केलेला आहे. मी तुम्हाला सगळ्या शिक्षकांना ऐकण्यासाठी तो कॉल मी तुमच्या स्कूलच्या ग्रुपवर पाठवतो. ऑल राईट. थोडाफार मिस झाला, थोडाफार म्हणजे बऱ्यापैकी एक 5 मिनिटाचा कॉल रेकॉर्ड झाला. ट्रॅफिक मध्ये असताना मी त्यांच्याशी बोललो. ट्रॅफिक चालू होतं आणि आय वॉज ड्रायव्हिंग, तरी पण मी त्यांच्याशी बोलावं लागलं. चला, बिकॉज कॉल तो तेवढा इंटरेस्टिंग होता. बर, चला रे, लिहा वरती आता. सिंपल पास्ट सेट्स. पुन्हा एकदा सिंपल पास्ट सेट्स आपण घेऊ. आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचे सेट्स वेगवेगळे आपण अभ्यासलेले आहेत. इंडिपेंडेंटली आपण स्वतंत्रपणे त्यांना अभ्यास केलेला आहे. आता आपण दोन्हीही एकत्र करू, म्हणजे नवीन काहीच नाहीये, सगळ्यांना जमन. चला सांगा, मला एक वाक्य सांगा. कोणी मला एक वाक्य सांगा. 8:50 बरोबर संपवायचे. सरळ ट्रेनिंग आहे ना आपलं? येस सर. ओके. चला
सांगा मला एक वाक्य सांगा रे. यश जस्ट टेल मी. नाव मी सांगा. सरांना बुद्धिस्ट केलं. वाक्य नाव सांगून वाक्य सांगा. सर अथर्व. यश हा अथर्व मी नाही वाटतं. अथर्व अथर्व सांग. प्रदीप समर वेकेशनला गावाला जातो. अथर्व आपलं चाललंय काय, कर्त्यानं डायजेस्ट काम केलं. सॉरी सर. प्रदीप समर वेकेशनला गावाला गेला. प्रदीप समर वेकेशन मध्ये गावाला गेला. चालल्या रे. प्रदीप समर वेकेशन मध्ये गावाला गेला. लिहा वाक्य लिहा. प्रदीप समर वेकेशन मध्ये गावाला गेला. लिहा सगळेजण मिळून लिहा वाक्य. प्रदीप समर वेकेशन मध्ये गावाला गेला. तर मोबाईलला हात लावायचा म्हणजे परत तमाशा आहे. परत ते हलते सेटिंग्स. चला बोर्ड विजिबल आहे सगळ्यांना. बघायचं वाक्य आहे प्रदीप समर वेकेशन मध्ये गावाला गेला. वाक्य लिहितं मी इथं. प्रदीप समर वेकेशन मध्ये गावाला गेला. चला सांगा रे मला सगळे मिळून सांगा. खास करून नवीन विद्यार्थी जे पहिल्याच वेळेला सिंपल पास्टचं लेक्चर्स अटेंड करत आहेत. सांगा. प्रदीप. बरं इथं लिहू का मी. थीम ऑफ द टेन्स. कर्त्याने कोणत्या प्रकारची वाक्य आपण या ठिकाणी बोलतो, तर कर्त्याने डायजेस्ट काम केलं किंवा केले. याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस जो ज्याने काम केलं तो इथं लिहायचा. जे काम केलं ते मेन वर्ब सेकंड फॉर्म मध्ये ऑलरेडी असतं, ते सेकंड फॉर्म इथं लिहायचा. रिमेनिंग पार्ट आणि फुल स्टॉप. एवढं सोपं वाक्य असतं. चला सांगा मग तिकडं कोण गेला, तर प्रदीप. आणि सेकंड फॉर्म काय आला आता शेवटी बघा इथं गेला. सांगा रे. प्रदीप काय लिहायचं स्पेलिंग. DEEP लिहायचं का DIP लिहायचं. DIP लिहू. चला प्रदीप. हा सांगा. वेंट. बघा रे ऑनलाईन वाले तुम्हाला आजकाल स्पेलिंग शिकवलं जात आहे. प्रदीपचं स्पेलिंग PRADEEP असतं. मात्र अनेक वेळेला EE च्या ऐवजी आपण आय लिहितो. म्हणून प्रदीप असं देखील चालतं. समजतंय का. चला. हा प्रदीप वेंट. बघा आता उलटल्या. कुठं. टू विलेज. आता समर वेकेशन मध्ये काय, मध्ये म्हणजे काय, मध्येचा अर्थ इथं आहे च्या दरम्यान, च्या कालखंडादरम्यान किंवा च्या पिरियड मध्ये असा अर्थ असेल तर त्या ठिकाणी ड्युरिंग हे प्रिपोजिशन वापरायचं. ड्युरिंग च्या दरम्यान याचा अर्थ होतो. च्या कालखंडाच्या दरम्यान. ड्युरिंग कधी. समर वेकेशन. समर वेकेशन. घरातले लोक प्लीज क्लास चालू असताना बोलण्याचा प्रयत्न करू नका. या ठिकाणी 100 मुलांच्या घरी तुमचा आवाज पोहोचतोय आणि 100 लोकांना डिस्टर्ब होतोय. प्लीज जास्त वेळ नाही, 40-45 मिनिटं एकदम थोडीशी शांतता बाळगा. तुम्हाला देखील मजा येईल. आणि पालकांना, आजूबाजूच्या पालकांना सावध ठेवा रे. आपल्या क्लासच्या, आपल्या स्कूलच्या एका मुलीनं क्लासचं महत्व विशद केलंय की तिला तिकडं कशी कौतुकाची थाप तिच्या प्रचंड मोठ्या क्लासमध्ये मिळाली. 200-250 मुलांमध्ये तिचा गौरव शब्दाच्या सुमनांनी कसा केला गेला हे तुम्हाला ऐकायला मिळणार आहे 2-3 मिनिटाच्या मधल्या गॅपमध्ये. चला. हा चला रे पुढं काय वाक्य लिहायचं आपण. आता हे आपण पॉझिटिव्ह मध्ये सेट बनवतोय. याच वेळेला आपण निगेटिव्ह मध्ये पण बनवायचं आहे. ठीक आहे. चला वर्बल क्वेश्चन सांगा नवीन मुलं. वर्बल क्वेश्चन कसा बनवायचा आठवतंय का. कोणत्याही वाक्याच्या शेवटी का लिहिलं की वर्बल क्वेश्चन तयार होतो. सांगा मग मला नवीन मुलं.
प्रदीप समर वेकेशन्स मध्ये सांगा रे नवीन मुलं गावाला गेला का? हा आता काय करायचं पुन्हा एकदा सांगतो लक्षात घ्या. सिंपल पास्ट टेन्स मध्ये कोणत्याही वाक्याचा वर्बल क्वेश्चन बनवताना वाक्याच्या सुरुवातीला did वापरायचं आणि वाक्याचा इतर भाग आहे तसा रिपीट करायचा आणि रिपीट करताना मेन वर्बच्या सेकंड फॉर्मचा फर्स्ट फॉर्म करायचा, कारण पास्ट टेन्स हा did मध्ये एक्सप्रेस झालेला असतो. आलं लक्षात? चला मग इथं आपल्याला काय करायचं वापरा सांगा वर्बल क्वेश्चन बनवा. did ना Did Pradeep not go to village during summer vacation? काय नाव तुझं? व्हॉट्स युअर नेम? अथर्व. अथर्व बाळा हे पॉझिटिव्ह सेट बनतो आपण पॉझिटिव्हचा. नॉट कशाला आणलं कुठून तू? नॉटचा काय संबंध इथं मला सांग. डीड नंतर हे बोट ठेवून लिहायचं. डीड प्रदीप बघा वेंट है गधे, वेंट कहाँ से आएगा? डीड में पास्ट टेंस चला गया तो वेंट का फर्स्ट फॉर्म आएगा यहाँ. डीड प्रदीप गो टू विलेज ड्यूरिंग समर वेकेशन. समजलं का अथर्व? Yes, sir. तुला निगेटिव्हची सवय लागली तेव्हा निगेटिव्ह बोलला तू. निगेटिव्हचं सेट आपल्याला पुढे बनवायचं आहे. आज आपला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकत्र बनवायचं. चला बर याचा एक मिनिंगफुल असा डब्ल्यूएच क्वेश्चन सांगा. सांगा नवीन मुलं. सांगा रे. प्रदीप समर वेकेशनला कोठे गेला? ओके आजोबाला गप्प बसायला सांग थोडं 10 मिनिटं. प्रदीप समर वेकेशन्सला कुठे गेला? कुठे म्हणण्यापेक्षा आपण म्हणू कोणत्या गावाला. सर कोणत्या गावाला आपल्या डब्ल्यूएचच्या लिस्ट मध्ये शब्द आहे का? नसेल तर तिथं ऍड करा नवीन वर्ड. कोणत्या गावाला मी पण ऍड करतोय. कोणत्या गावाला. चला कोणत्या गावाला गेला. चला आणखीन सांगा रे. प्रदीप गावाला केव्हा गेला? आणि काय होईल समर वेकेशन मध्ये कोठे गेला. अच्छा हे सांगितलं होतं ना कुठे गेला. आपण म्हणू किती दिवसांसाठी गावाला गेला. हा आणखीन काय होऊ शकतं सांगा बरं मला. आणखीन काय होऊ शकतं. कोण समर वेकेशन साठी गावाला गेला? कोण म्हणल्यावर गेला कुठं नाही रे एखाद्या. समर वेकेशन मध्ये किंवा मध्ये ना समर वेकेशन मध्ये गावाला कोण गेलं होईल ना. कोण गेला कसं काय होईल. कोण म्हणलं तुला काय माहिती गेला समरच आहे म्हणून काय ते प्रदीपच आहे म्हणून. कोण गेलं. कोण म्हणल्यास मुलगा असू शकतं, मुलगी असू शकते, काका असू शकतात, काकू असू शकतात, कोणी असू शकतं. टीचर पण असू शकतात तुमचे. त्यांना पण समर वेकेशन असतात. चला पुढं आणखीन काय होऊ शकतं. कॅन देअर बी एनी मोर डब्ल्यूएच क्वेश्चन. तुम्हाला आठवतंय का आणखीन यासाठी आपण काय डब्ल्यूएच क्वेश्चन वापरू शकतो. चालेल एवढं. ऍड करणार तुम्ही ऍड करू शकता. प्रदीप समर वेकेशन मध्ये किती दिवसांसाठी बघा रे. तर तो कोणत्या गावाला गेला? काय नाव तुझं? व्हॉट्स युअर नेम?
पृथ्वीराज. पृथ्वीराज चष्मा चष्मा बनवायला टाक कुठतरी. हे काय लिहिलंय? हा, बारशेला जा आणि चष्मा बघ, चष्मा लागतो का तुला? कोणत्या गाव, किती दिवसांसाठी? बघा किती, सॉरी, डब्ल्यू शब्द काय पहिल्या वाक्यातील? किती दिवसांसाठी. दुसऱ्या वाक्यातला डब्ल्यू शब्द काय? कोणत्या गावाला? कोणत्या गावाला? कोण? आता हे बघा काय नियम होता आपला. कोणताही WH क्वेश्चन बनवताना WH शब्द वाक्याच्या सुरुवातीला लिहून त्यानंतर स्टार केलेला वर्बल क्वेश्चन रिपीट करावा. हा वर्बल क्वेश्चन 2 नंबरला असतो, त्याला स्टार करायचा असा आणि तो बोट ठेवून रिपीट करायचा. चला पहिलं आपण WH क्वेश्चन बनवू आणि WH क्वेश्चनला मी 3 नंबर दिलेला आहे. म्हणजे काय? दिस इज नॉट युअर सिरियल नंबर बट दिस इज युअर कोड नंबर गिवन टू WH क्वेश्चन. हा, प्रदीप समर वेकेशन मध्ये किती दिवसांसाठी शब्द काय रे? किती दिवसांसाठीला इंग्लिश मध्ये काय शब्द आहे? हाऊ मेनी डेज. नाही रे बाबा. फॉर फॉर हाऊ मेनी. तुमची नोटबुक चेक करा, घरात चार्ट लावा, नसेल लावला तर. फॉर हाऊ मेनी डेज. याच्यानंतर स्टार केलेला वर्बल क्वेश्चन बोट ठेवून रिपीट करायचा. डिड प्रदीप गो टू विलेज. कधी? ड्युरिंग. जे आहे ते तसंच लिहायचं बघा. ड्युरिंग समर वेकेशन. नवीन मुलं खास करून सगळ्यांना हे क्लिअर आहे का? येस और नो? खास करून नवीन मुलं क्लिअर आहे का? Yes, sir. येस और नो? ऑल राईट, ऑल राईट. चला बघा, कोणत्या गावालाचा अर्थ होतो? टू विच विलेज. टू विच विलेज हा झाला आपला WH शब्द. आफ्टर दिस स्टार केलेला वर्बल क्वेश्चन बोट ठेवून परत रिपीट करायचा. सांगा. डीड बोला. Did प्रदीप. हा, व्हेरी गुड. गो. आता टू इथं लिहिल्यामुळं इथं टू लिहायची गरज नाही. टू विलेजच्या ऐवजी काय लिहिलं आपण? टू विच विलेज इथं लिहिलं होतं. हा, मग राहिलं काय? ड्युरिंग समर वेकेशन. आता मी आणखीन एक पद्धत सांगतो याची बरं का, जी याच्यापेक्षा स्टँडर्ड आहे. आता कोणत्या गावाला ज्यावेळी आपण कोणतं गाव हे देखील काय घेऊ शकतो? WH शब्द घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने बनेल. विच विलेज म्हणजे कोणतं गाव? विच विलेज. आपण टू लिहिलं नाही, मग टू कुठं लिहायचं? टू हेच द्यायचं. डिड प्रदीप गो टू. डिड प्रदीप गो टू. आणि राहिलं ड्युरिंग समर वेकेशन. ड्युरिंग समर वेकेशन. जर जमलं तर हे पण लिहून घ्या. हेही चालतं आणि तेही चालतं, मात्र याच्यापेक्षा हे उत्कृष्ट आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. लय सावकाश, काही गडबड करण्याची गरज नाही. ऍटलिस्ट एक सेट आपला सुव्यवस्थितपणे होऊ शकतो. ते निकिताची छोटीशी सक्सेस स्टोरी ऐकल्यानंतर देखील. चला, झालं का सगळ्यांचं? माझ्या बरोबर लिहायचं झालं का? लहान मुलं खास करून हुशार, लहान म्हणण्यापेक्षा लहान आणि नवीन. झालं का रे? येस और नो? sir. Yes, ओके, sir. बर. आता Yes, तिसऱ्या sir. प्रकारचा WH क्वेश्चन. कोण अगोदर लिहायचं? कोण. बघा मी लिहितो इथं हू, तुम्ही पण लिहा हू. आणि नंतर मग वर्बल क्वेश्चन बोट ठेवून रिपीट करायचा. हू. अच्छा, हे आपलं राहिलं होतं. वेट 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 वेट, हे राहिलं होतं आपलं. मी आता सांगतो तुम्हाला. स्टोरी मध्ये सांगितल्यास लहान मुलं कन्फ्युज होऊन जातील. ते करीना कपूर अँड ऑल. बघा लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा WH शब्दामध्ये सब्जेक्ट आलेला असतो. सब्जेक्ट कोण आहे इथं? प्रदीप आहे. मग ह्या वाक्यात प्रदीप दिसतंय का? प्रदीपच्या ऐवजी काय आलंय?
कोण आलंय अशा वेळेला, आणि हा नियम फक्त आणि फक्त पॉझिटिव्हलाच लागू पडतो. बघा, जेव्हा जेव्हा सब्जेक्ट हा WH शब्दामध्ये व्यक्त झालेला असतो, तेव्हा तेव्हा WH क्वेश्चन बनवताना जर सिंपल प्रेझेंट असेल तर डू किंवा डज, आणि सिंपल पास्ट मध्ये डज हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरत नाहीत. सांगतो याचं कारण काय. बघा, समजा च्या नंतर आपण डीड लिहिलं. बघा, डीड सांगा. हो डीड, पुढं काय येईल रे? गो टू विलेज ड्युरिंग. बघा इकडे सगळेजण, समर लिहू नका, लिहिलं तरी चालेल. समर वेकेशन. लक्षात घ्या रे, इथं काय होतं अडचण. बघा, यातलं गो हे आपला वाक्यामधील मेन वर्ब आहे, आणि डीड हे आपण बाहेरून आणलेलं हेल्पिंग वर्ब आहे. आतला आणि बाहेरचं वर्ब्स हे दोन्ही काय आहेत? वर्ब्स आहेत. हे जर एकामेकाच्या समोर आले तर भांडणं करतात. काय करतात? बघा, तुम्ही देखील बाजारातून सोमवारी नवीन शेळी विकत आणली आणि तुमच्या शेळी बरोबर तिला कोंडलं तर काय होतं? दोन्ही डिशुम डिशुम करतात की नाही? त्याच्यामुळे नवीन शेळी आणल्या तुम्ही काय करता? तिला त्या गोठ्याच्या बाहेर बांधता वेगळं. तसं इथं जी नवीन शेळी आणलेली डीडच्या रूपामध्ये, ही आतल्या शेळीची काय करते? भांडणं करते. तुम्ही मला इतर ठिकाणी कसं काय नाही केलं? बघा, इतर ठिकाणी काय झालं बघा. डीड आणि गोच्या मध्ये काय आलंय? प्रदीप आलेला आहे. म्हणजे काय? मालक आहे. सब्जेक्ट म्हणजे कोण असतं? मालक. शेळ्यांचा मालक दोघांच्या मध्ये उभा राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्या शेळ्या काय करत नाहीत? डिशुम डिशुम नाही करत, टक्कर नाही खेळत. इथं पण बघा, दुसऱ्या ठिकाणी बघा, डीड आणि गोच्या मध्ये काय आलंय? प्रदीप हा वाक्याचा मालक आलेला आहे. आता वाक्याचा मालक कुठे गेला? इथं WH शब्दामध्ये गेलेला आहे. म्हणजे काय गेलेला? कुठे गेलाय तो? त्यांना, त्या शेळ्यांना चारा आणण्यासाठी गेलेला आहे. कुठे गेलाय? त्या शेळ्यांना चारा आणण्यासाठी गेलेला आहे. कवळे सर, समजलं का? आता या मुलांना मी करीना कपूर नाही सांगितलं, यांना शेळ्यांचं सांगितलेलं आहे. कवळे सर, लक्षात असू द्या. हा, त्यांना ते शेळ्या समजून सांगा व्यवस्थित. प्रदीप हा मालक आहे, 2 शेळ्या हे बाहेरून आणलेली शेळी समोरच्या बाजारातून, आणि ही अगोदरची शेळी आपली. हे दोन्ही जर मालकाशिवाय असेल तर भांडणं करतात. म्हणून अशा वेळेला हे कन्स्ट्रक्शन चालत नाही. याच्यावर सिंगल लाईन मारा, अशी लाईन मारा, हे चालत नाही. मग नियम काय बनवायचा बघा रे. इथं नियम लिहितो मी छोटे खाली. काय लिहितो नियम? हा नियम फक्त पॉझिटिव्ह साठी लागू होतो बरं का. निगेटिव्ह मध्ये दोघांच्या मध्ये काय येतं इकडे बघू आपण. दोघांच्या मध्ये एक मालकाने ठेवलेला बॉडीगार्ड आहे, तो येतो. तो मग काय करतो? यांची भांडणं लावू देत नाही. गडी आहे, गडी. शेळ्या करणार तो गडी आहे. ठीक आहे, बर. बघा मग कसं लिहायचं? हो नंतर आपल्याला डीड लिहायचं नाही. मग काय लिहावं लागेल? आपला बोट ठेवायचं इथं. हो, प्रदीप तर हो मध्ये आला. राहिलं काय? आपला गो लिहायचंय. मात्र डीड न लिहिण्यामुळं वेंट, परत या मार्गे परत जायचं आपल्याला. डीड नसल्यामुळे परत आणखी हे घ्यायचं. हो वेंट. आणि बाकी वाक्य आहे तसं. बाकी वाक्य आहे तसं लिहायचं. गोच्या ऐवजी काय लिहिलं? वेंट लिहिलं का? कारण डीड नाही आल्यामुळं पास्ट टेन्स व्यक्त होण्यासाठी आपल्याला गो मध्ये पास्ट टाकावं लागलं. त्याचं बनलं वेंट. आता राहिलेला भाग लिहायचा बघून. बघा, बोट ठेवून लिहायचं. टू विलेज ड्युरिंग समर वेकेशन. म्हणून हा नियम मी खाली लिहितो. कसा लिहायचा? जेव्हा जेव्हा WH शब्दामध्ये, बघा दोन्ही बाजूला एरो करतो, सब्जेक्ट आलेला असतो किंवा सब्जेक्ट मध्ये WH शब्द आलेला असतो, तेव्हा लक्षात इकडं खूप महत्वाचा नियम आहे. WH क्वेश्चन बनवताना डू, डज किंवा कोण रे डीड चा वापर करायचा नाही. हा नियम फक्त पॉझिटिव्ह वाक्यांसाठीच लागू आहे. निगेटिव्ह साठी का नाही ते तिकडे बघू आपण निगेटिव्ह सेट्स बनवताना. समजतंय का नवीन मुलांना? येस ऑर नो? समजतंय का नवीन मुलांना? येस ऑर नो? ओके. जर कमी जास्त समजलं तर पुन्हा लेक्चर ऐका, तुम्हाला समजून येईल. चला, आता आपण निगेटिव्ह मध्ये नेऊया सेटला. ठीक आहे, निगेटिव्ह मध्ये नेऊ. विच विलेज डीड प्रदीप गो टू ड्युरिंग समर वेकेशन? कोणतरी स्क्रीनशॉट काढा सर, टीचर्स पैकी कोणतरी काढा. कारण हे मी रब, बरं ठीक आहे, चला रब करणार आहे मी. हे मी रब करणार आहे.
तेवढं एक वाक्य स्क्रीनशॉट काढला असेल असे अपेक्षा बाळगतो. चला आता निगेटिव्ह मध्ये नंबर 1 काय होईल सांगा. प्रदीप समर वेकेशन्स मध्ये गावाला गेला नाही का. स्पोकन इंग्लिशचे क्लास चालू होते त्यामुळे गावाला जायचं नाही, कॅन्सल केलं. मग काय प्रदीप समर वेकेशन्स मध्ये गावाला गेला नाही. माझ्या बरोबर लिहा, माझ्या बरोबर लिहा. गावाला गेला नाही. प्रदीप समर वेकेशन्स मध्ये गावाला गेला नाही. कोणत्याही वाक्याचं निगेटिव्ह करताना सब्जेक्ट नंतर डिड नॉट लिहितो आणि मेन वर्बचा सेकंड फॉर्मचा फर्स्ट फॉर्म बनवतो. याचा उपयोग करून आपल्याला काय करायचंय निगेटिव्ह बनवायचं. चला प्रदीप काय लिहायचं प्रदीप नंतर लिहायचं डिड नॉट आणि डिड आल्यामुळं वेंट होईल परत गो. गो टू विलेज. हे बघा बघून बघून लिहितोय बोट ठेवून. ड्युरिंग समर वेकेशन. सगळ्यांना क्लिअर आहे का हे. ऑलरेडी आपण शिकलेलो आहे. बघा आपण पॉझिटिव्हचा सेट वेगळा शिकलो, निगेटिव्हचा सेट वेगळा शिकलो. आज त्यांना आपण फक्त एकत्र ठेवतोय. निगेटिव्ह सेंटेन्स ऑलवेज आपण टू वेज लिहिलंय. सांगा प्रदीप डिड नॉट काय होईल डिडंट Village during summer vacations. गो टू विलेज. तेच वाक्य खाली लिहितो आम्ही ड्युरिंग समर वेकेशन. थोडं फास्ट लिहा, मागे राहिलं तरी चालेल, कारण आपल्याला एक खूप महत्वाची स्टोरी ऐकायची आज. छोटीशी सक्सेस स्टोरी आहे. मागे राहिलं तर ते सोडून द्या, परत फोटो येणार आहे तो परत लिहून घ्या. वर्बल क्वेश्चन सांगा. प्रदीप समर वेकेशन्स मध्ये गावाला गेला नाही का. घरातील लोक प्लीज मुलाच्या आसपास काहीही बातचीत करण्याचं टाळा. गेला नाही का. आता काय करायचं रे, डोकं न लावता इथलं डीड इकडे घ्यायचं आणि इथलं डीन तिकडे घ्यायचं आणि आपला वर्बल क्वेश्चन या अर्थाचा तयार होईल. चला सांगा रे. डीड प्रदीप. बघा बघून बघून लिहायचं, बोट ठेवून लिहायला पाहिजे. नॉट गो टू विलेज ड्युरिंग समर वेकेशन. ड्युरिंग समर वेकेशन. दुसऱ्या पद्धतीनं डिडंट Didn't Pradeep go to village during summer Pradeep vacation? Didn't Pradeep go to village during summer vacation? during summer vacations. During summer vacation. Very nice. आता याच वाक्याशी संबंधित मिनिंगफुल WH क्वेश्चन सांगा. प्रदीप समर वेकेशन्स मध्ये गावाला का गेला नाही? बरोबर. बघा याने सांगितलं कुठतरी प्रदीप समर वेकेशन्स मध्ये गावाला का गेला नाही. प्रदीप समर वेकेशन्स मध्ये गावाला का गेला नाही. आणखीन काय बनवू शकता योग्य अर्थाचा WH क्वेश्चन सांगण्याचा प्रयत्न करा. कोण समर वेकेशन मध्ये गावाला गेलो नाही. समर वेकेशन्स मध्ये गावाला कोण गेलं नाही. हा क्वेश्चन आपण मुद्दाम घेतलाय कारण का
कोण जर WH शब्दामध्ये सब्जेक्ट आला तर या ठिकाणी निगेटिव्ह मध्ये कसं ते बिहेव करतं, त्यामुळे आपल्याला मुद्दाम हा क्वेश्चन घ्यायचा होता आणि तो सांगितलेला आहे. मी 2च घेतो आज, बाकीचे तुम्ही वाढवा कारण टाइम आपल्याला मॅनेज करायचा आहे. का कमॉन का वाय लिहिल्यानंतर काय करायचं, आपलं बोट पॉकेट मधून काढायचं आणि स्टार बघा, वर्बल क्वेश्चनला स्टार करायचा आणि हा स्टार केला वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा बोट ठेवून. बोला वाय Pradeep did during summer vacations. Pradeep, very good, not go to village during summer vacations. अंधारे सर आले का? Yes, sir. Why didn't, अरे वा, why didn't Pradeep go to Pradeep village summer vacations. go to, बोट ठेवले आपण, to village during summer vacations. ओके, इथपर्यंत लिहा, माझ्या बरोबर लिहिण्याचा प्रयत्न करा. कोण गेलं नाही, लिहायचं का? हे लिहायचं का? लिहिताय तुम्ही? लिहिताय का? लिहिलं? लिहिलंय सर. नवीन मुलं अरे लिह लवकर, ते लाईन मध्ये सोडून दे, लाईन नको मारू त्याच्यावर डोक्यावर. हा, वाय डिडंट प्रदीप गो टू विलेज ड्युरिंग समर वेकेशन? कोण गेलं नाही? च्या नंतर परत बोट ठेवायचं, स्टार केलेला वर्बल क्वेश्चनला आणि हू Who did डिड not नॉट गो during summer vacation? विलेज. व्हेरी गुड. बघा, बघून लिहितोय मी पण तुमच्या बरोबर शिकतोय. ड्युरिंग समर वेकेशन. आता लक्ष द्या इकडं. बघा इकडं डीड नंतर गो आलं होतं म्हणून आपण हे कॅन्सल केलं होतं आणि इकडं मात्र डीड आणि गोच्या मध्ये प्रदीप हा त्या शेळ्यांचा मालक आला होता. जर ह्या 2 शेळ्या आहेत असं आपण गृहीत धरलं तर या शेळ्यांच्या मालकानं काय केलं, डोकं चालवलंय. या नॉट नावाच्या त्यांच्या शेळ्या पाळणाऱ्या गड्याला काय केलंय, मध्ये उभा केलंय. म्हणजे इथं थांबतो, मी चारा घेऊन येतो. हा चारा आणायला इकडे आलाय, बघा W शब्दामध्ये आलाय तो. समजतंय का? म्हणून निगेटिव्ह मध्ये हा रूल लागू नाही, कारण का निगेटिव्ह मध्ये नॉट नावाचा या सब्जेक्ट ठेवलेला गडी असतो, म्हणून त्या 2 शेळ्यांची भांडणं होत नाही. ही आतली शेळी आणि बाहेरून आणलेली शेळी बाजारातून. समजतंय का ऑनलाईन वाले? येस और नो? Yes, sir. Sir. ओके, आता दुसऱ्या पद्धतीने बघा, च्या नंतर बोट ठेवून दुसऱ्या प्रकारचा वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. सांगा, हू डिडंट During summer go to village during summer vacation. Go to village during summer vacation. गो टू विलेज ड्युरिंग, बघा बघून लिहा, समर वेकेशन. Summer vacation. हा, काय म्हणतो तू अनिरुद्ध? अरे गधे, गेला कैसे आएगा? हमें पता नहीं ना कौन है, तो गेला नहीं ऐसा होता है मराठी में. कौन नहीं गया, गेला नहीं. ठीक है, हमें नहीं पता ना कौन है. प्रदीप होता तो गेला होता, समजाय ना? प्रदीप अस्त्र आपण गेला लिहिला. ऑल राईट. सो लिहा, लिहित सर्वप्रथम मी टाइम घेतो तुमचा सगळ्यांचा. अंधारे सर, सादर धन्यवाद. तुम्ही बघा, खूप अभ्यासू पद्धतीनं काही गोष्टी लिहिता, अनेक गोष्टी लिहिता. अक्षरशः तो माझ्यासाठी लिहिलेला मेसेज हा खूप अभ्यासू पद्धतीनं, खूप चांगल्या पद्धतीनं हे तुमच्या भावना व्यक्त केल्यात. आय डोंट नो वेदर आय एम एलिजिबल टू बी अप्रिशिएटेड दॅट मच ऑर नॉट, मला नाही माहिती, परंतु मला नाही वाटत तुम्ही ज्या पद्धतीने अप्रिशिएट केलं तेवढी माझी योग्यता ही आहे. मात्र ते तुमचं भावना सगळ्यांच्या वतीनं आहेत असं समजून मी प्रचंड कर्जबाजारी झालोय हे पुन्हा एकदा व्यक्त करतो. मी खूप सुंदर लेख लिहिलेला आहे, खूप व्यवस्थित लिहिलेला आहे
आणि तुम्ही सांगितलं की आम्ही घडतोय. अरे बापरे, एवढं मोठं नाहीये, मात्र वी आर सपोर्टिंग इच अदर. आपण सगळे एकमेकांना सपोर्ट करतोय. एखाद्याला मोठेपणा देण्यासाठी स्वतःच्या अंगी प्रचंड मोठेपणा असावा लागतो आणि ते तुमच्या लिखाणातून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. लक्षात घ्या, कोणताही लेख लिहिताना, आज योगा डे आहे, कोणताही लेख लिहून मी बाजूला उभा राहिलो जेणेकरून मुलांना लिहिता येईल. कोणताही लेख लिहिताना तुमच्या मनाला तुम्ही स्वतः एक योग मुद्रेमध्ये यावं लागतं. ती योग मुद्रा म्हणजे एकाग्रतेची योग मुद्रा असते. जेव्हा एकाग्रतेची योग मुद्रा साधता तेव्हा हृदय व बुद्धी यांच्यामध्ये डायरेक्ट कम्युनिकेशन होतं. आणि जेव्हा हृदय व बुद्धी यांच्यामध्ये डायरेक्ट कम्युनिकेशन प्रस्थापित होतं त्यावेळेस सुंदर सुंदर शब्द ते विचाराच्या स्वरूपामध्ये तुमच्या नोटबुकवर किंवा तुम्ही ज्या ठिकाणी टाईप करता त्या स्क्रीनवर उतरत असतात. आणि ते वेळोवेळी तुम्ही ती योग मुद्रा, ध्यान मुद्रा साधण्यामध्ये यशस्वी होता. आणि तुमचे वेगवेगळ्या वेळेला शाळेच्या संबंधात लिहिलेले लेख असतील, आज माझ्या संबंधात लिहिला म्हणून मी बोलतोय, व्यक्त करतोय या भावना. तुमचं लिखाण खूप सुंदर असतं, इतर लोकांनी लक्षात घ्यावं. तर यासाठी ध्यान मुद्रा साधणं खूप गरजेचं असतं. एकाग्रतेची मुद्रा साधणं, योग मुद्रा साधणं गरजेचं असतं. आणि ते वेळोवेळी अंधारे सर आपल्या लेखनाच्या माध्यमातून तुम्ही ते अचीव करत असता. ही गोष्ट तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे. मला दिलेल्या शुभेच्छा याचं कर्ज म्हणून मी ठेवतोच आहे. मी मगाच सांगितलं की तुमच्या ज्या शुभेच्छांचा वर्षाव झाला याच्यामधून मला मुक्त होता येणार नाही. खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात कर्ज माझ्यावर झालेलं आहे. मात्र आपल्या सत्कर्माच्या सहाय्यानं त्यातून उतराई होण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल, एवढं मी माझ्या वतीने या ठिकाणी सगळ्यांना आश्वासन देऊ इच्छितो. थँक्यू अंधारे सर, पुन्हा एकदा आपलं खूप धन्यवाद. आणि तुम्हालाही या लेखनाच्या माध्यमातून प्रचंड एक अचिव्हमेंट प्राप्त व्हावी लाईफमध्ये, असे मी या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं भावना व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. बरं अंधारे सर, आपण असाल अशी माझी अपेक्षा. ओके, थँक्यू सो मच. तुमचा आवाज आला. थँक्यू. धन्यवाद सर, पुन्हा एकदा धन्यवाद. बरं कवाळे सर आणि ज्यांनी निकिता गोरे या विद्यार्थिनीचा कॉल ऐकला, अशा लोकांना मी विनंती करतो की कवाळे सर तुम्ही ऐकला का कॉल? कोणाला होता कॉल तो? कॉल मलाच केला होता. बरं ऐका, सर्व विद्यार्थ्यांनी पालक आजूबाजूला असतील तर प्लीज ऐका, खूप चांगली गोष्ट आम्ही सांगतोय. ऋषिकेश रवींद्र मोरे, माईक बंद करे बाळा. बघा आपली एक विद्यार्थिनी आहे, ती लातूरला आरसीसी कॉलेजच्या आरसीसी क्लासेस सरांचं मालकांचं नाव काय हो सर? खूप काय नाव आहे त्याचं? मोठेगाव सर. हा, काय नाव? मोठेगावकर सर. हा, मोठेगावकर सर. खूप मोठं नाव आहे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये देखील. त्या क्लासमध्ये निकिता गोरे नावाची मुलगी आपली या वर्षी 10th ला पास झाली. किती पर्सेंट आले होते सर तिला, निकिता गोरेला? 87 काहीतरी का 85? हा तसंच 87 असं काहीतरी 85च्या आसपास आले होते, प्लस मायनस असतील. 85च्या आसपास मार्क्स आहेत, म्हणजे टॉपर पण नाही, लक्षात घ्या. म्हणजे तिच्या पुढे बरेचसे विद्यार्थी आहेत, तरी पण तिचं अचिव्हमेंट काय आहे, तिनं विशद केलं. आरसीसी मोठेगाव सरांच्या क्लासला ती लातूरला आहे, नीट तयारी करते, हेवार्डेची मुलगी आहे. तिनं तिच्या इंग्लिश बद्दल आणि तिच्या नोटबुकच्या मेंटेनन्स बद्दल सर काय सांगितलं, तुम्ही सांगाल जरा? ते नोटबुक कशी मेंटेन करायची त्याच्याबद्दल ते आपण जे सांगितलं होतं, 2 कडेला रेषा वगैरे ओढायच्या, त्या सरांनी पाहिलं. त्या सरांनी रेषा पाहिल्या. नंतर मग सरांनी विचारलं तिला, तू कुठल्या शाळेमधून आली? मग तिने आपल्या शाळेचं नाव सांगितलं. मग असं प्रत्येक विद्यार्थी तुमच्या शाळेमध्ये करत होता का? मग हे सगळं त्यांनी चौकशी केली आपल्या शाळेची. मग नॉर्मल ते म्हणजे कुठे येते शाळा, काय सगळी चौकशी केली. मुंबईमध्ये, वालवड हे. म्हणजे ते म्हणले अशा रुरल एरियामध्ये पण असे रूल्स फॉलो करतात हे, म्हणून ते खुश झाले सर समजा थोडक्यात. सरांनी आहे एक मुद्दा झाला. बरं, इंग्लिश बद्दल तिचं काय आहे का अचिव्हमेंट तिने सांगितलेलं? इंग्लिश नाही, ते गणित सोडत होती. इंग्लिश बद्दल ती काय नॉर्मल बोलत होती. तर सरांनी अप्रिशिएट झाले ते इंग्लिशमुळे सर तिच्यावरती. बरं थांबा, मी तुम्हाला थांबवतो. माझ्यापर्यंत जी माहिती आहे थोडीशी शेअर करतो. लक्षात घ्या, तिने सांगितलं तुमच्याकडे ते मॅथ्सचे आहे ते पण मी सांगतो. त्यानं
math एक प्रॉब्लेम होता सॉल्व्ह करायला दिला होता. प्रॉब्लेम math सॉल्व्ह करायला काहीतरी सम्स. हा मॅथ्स करून सांगतो. example होतं हा हा हम्म. example होतं एक मॅथचं. हो 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 हा दॅट इज देअर विथ मी. लक्षात घ्या सगळे लोक ऐका. तिला काही त्यांना काही क्लासमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला दिले होते. सम सॉल्व्ह करायला दिल्या होत्या आणि तिनं फटाफट फटाफट सॉल्व्ह करून ती थांबली. मग तिला टीचरने विचारलं, ही गप्प बसली आहे, हिला काही समजत नाही का? म्हणून त्या निकिता गोरे या विद्यार्थिनीला तिथल्या टीचरने विचारलं, प्राध्यापकांनी विचारलं की तू का थांबलेस? ती म्हणले सर माझं सॉल्व्ह करून झालं. आणि तिचं सॉल्व्ह करून झालेलं बघितलं, तिचे सर्व ते सम्स बरोबर आल्या होत्या. तिच्यासाठी क्लॅप करण्यात आलं अख्ख्या हॉलमध्ये. मला वाटतं 200-250 मुलांचा काहीतरी हॉल होता तो, असं तिचं म्हणणं आहे. बरं, दुसऱ्या वेळेला आणखी दुसरा प्रसंग सम्सचा असा आहे की 100 रुपये मुद्दाम सरांनी कॉम्पिटिशन म्हणून ठेवले. त्यात देखील तिनंच ते 100 रुपये तिनं विन केले. म्हणजे दुसऱ्या वेळेस देखील तिचं स्पीडमध्ये सोल्युशन तिचं आलं. हे झाले सम्स विषयी. मग ते मॅथ्सचं असेल किंवा फिजिक्सचं वगैरे सम असेल त्या ठिकाणी. मला वाटतं फिजिक्सचं असेल. नीट ती प्रिपरेशन करते. फिजिक्सचं असेल हो. आणि आता इंग्लिश बद्दल ते म्हणाले की मी जेव्हा जेव्हा टीचरांशी बोलते, प्राध्यापकांशी बोलते, त्या प्रोफेसर लेक्चरर्सशी, तेव्हा तेव्हा ते इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करते. आणि तिचं इंग्लिश ऐकून ते एवढे प्रभावित झाले आणि त्यांनी त्या अख्ख्या हॉलला चॅलेंज केलं की तुम्ही या निकिता गोरे बरोबर, निकिता गोरे नावाच्या मुलीबरोबर इंग्लिशमध्ये कोण बोलण्यास तयार आहे? तर तिचे शब्द आहेत, माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे. ती म्हणते की सर ज्यांना 100 आउट ऑफ 100 किंवा 100% मार्क्स आहेत आणि जे लोक सीबीएसई मधून शिकून आलेले आहेत, अशामधून देखील कोणीही क्लासरूम मध्ये उठून उभा राहिलं नाही. म्हणजे ते त्या ठिकाणी पुन्हा एकदा इंग्लिशमध्ये सरस ठरले. लक्षात घ्या. तर तिला विचारलं मी विचारतो त्यामध्ये त्याला क्वेश्चन विचारतोय की तुला हे एवढं कसं काय जमलं? तर ती म्हणाली सर मला बोलायला तेवढा चान्स वाहून मिळाला नव्हता 9-10 मध्ये असताना. तरी पण मी रेग्युलर क्लास अटेंड केले. हिवारडा बघा, लक्षात घ्या, हिवारडा नावाच्या गावात आहे. आणि इथं आपल्याकडे बरेच लोक कंप्लेंट करतात की आमच्याकडे सिग्नल नाही वगैरे. तर तिने सांगितलं मी दररोज क्लास अटेंड करायचे आणि माझ्या नोटबुक्स मी मेंटेन केल्यात. होमवर्क जेवढा सांगितलं तेवढा परफेक्ट केला आणि त्याचं मला हे फळ मिळालंय. तिने सांगितलं मी सगळ्यात काही 3-4 नोटबुक्स आहेत ते मी माझ्या बरोबर आणल्या. माझ्या फ्रेंड्स लोकांनी जेव्हा त्या नोटबुक्स बघितल्या तिच्या मैत्रिणींना, तेव्हा त्यांनी थोडस एक वेगळ्या प्रकारचा त्याला म्हणून आपण उद्गार व्यक्त केले की अरे बापरे, एवढं भारी शिकवलं जातं तुमच्या शाळेमध्ये? पुन्हा एकदा ते वाक्य बोलतोय, एवढं भारी तुमच्या शाळेमध्ये शिकवलं जातं का? अशा प्रकारे त्यांनी उद्गार व्यक्त केले. कोणी? तिच्या मैत्रिणींना. लक्षात घ्या, मला याच्यामधून सांगायचं काय आहे की जे तुमच्या समोर हे घडतंय, मी अनेक वेळोवेळी तुम्हाला बोलतो की याला बाहेर कॉम्पिटिशन नाही. आणि याची पावती आपल्याला निकिता गोरेच्या त्या संभाषणाच्या कॉन्व्हर्सेशनच्या माध्यमातून, त्या कॉलच्या माध्यमातून आज प्राप्त झालेली आहे. कॉल माझ्याकडे रेकॉर्ड आहे. टीचर्स लोकांना मी तो अभ्यासासाठी कॉल पाठवत आहे. ऑल राईट. सगळ्या मुलांनी प्लीज या गोष्टीकडे लक्ष द्या आणि दररोज न चुकता सांगितलेला होमवर्क पूर्ण करा. टीचर्सला विनंती आहे की तुम्ही जर डिसिप्लिन नाही बाळगली, जे अभ्यास करत नाही त्यांना काढून नाही टाकलं, तुमचे मुलं अभ्यास करणार नाही आणि निकिता गोरे सारखा तुम्हाला प्रतिक्रिया ऐकायला मिळणार नाही, अभिप्राय ऐकायला मिळणार नाही. बरोबर आहे सर? कवाळे सर, मला असं वाटतं तिने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या. काय आणखी ऍडिशनल होतं का? डिसिप्लिन होतं. डिसिप्लिनचं एक सांगितलं होतं. आपल्या शाळेमध्ये कसं शिक्षक नसेल तरी मी आय कमीन सर म्हणायचं सवय, म्हणजे कॉलेजला कोण मी आय कमीन वगैरे काहीच बोलत बरोबर नाही. बरोबर मग ती मी आय कमीन सर म्हणली. मग तिथं बरोबर. सरने म्हणले तू म्हणले कॉलेजला आली तू अशी माहिती तर आम्हाला कोणीच मी आय कमीन म्हणत नाही. मग तू म्हणल्या मग तिथं पण आणखी शाळेत परत. बरोबर. त्यानं मे आय कमीन असा परवानगी मागितली. ते म्हणले एवढा रिस्पेक्ट देऊन तू काय येतेस क्लासरूम मध्ये? तिनं सांगितलं सर आमच्या स्कूलमध्ये सांगितलंय की या पद्धतीनंच एंट्री करायची, अदरवाईज तुम्हाला डिसिप्लिन ऍक्शन घेतली जाईल वगैरे वगैरे. या पद्धतीने आम्हाला आमच्या स्कूलमध्ये संस्कार झालेले आहेत, तीच सवय आहे. म्हणून त्या पद्धतीनं मी तुम्हाला विचारलं. आणि याच्यामधून शिक्षकांना रिस्पेक्ट दिला जातो की टीचर्स मध्ये असताना मे आय कमीन अशा पद्धतीचं परमिशन घेऊनच मध्ये यायचं, असं आमच्या स्कूलचं डिसिप्लिन आहे आणि तेच मी इथं पाळते. ते माझ्या अंगभूत आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी तिला पुन्हा एकदा अप्रिशिएट केलं. असे वेगवेगळे प्रसंग तिनं विषद केले. सो ज्या काही गोष्टी तुम्हाला मिळतात त्या खूप उच्च प्रतीच्या आहेत, ह्या लक्षात घ्या. याची पावती आज आपल्याला निकिता गोरेच्या त्या कॉलच्या माध्यमातून
टीचर्सला कॉल केला आणि मला सेपरेट कॉल केला तिनं. तर निकिता या निमित्तानं मी निकिता गोरे व तिच्या कुटुंबाचं व निकिता गोरे सारख्या अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा या कॉलच्या या आजच्या संभाषणाच्या माध्यमातून अभिनंदन करतो आणि इतर लोकांना प्रोत्साहित करतो की तुम्ही देखील या पद्धतीनं अभ्यास करा. तुमचा देखील असाच विजयाचा झेंडा कुठतरी गडला जाईल आणि त्याचे बातम्या आमच्यापर्यंत कॉलच्या माध्यमातून येत राहतील. ऑल राईट. सो मीनवाईल तुम्ही सगळ्यांनी हे लिहिलं असेल अशी माझी अपेक्षा. टाइम खूप झालेला आहे. तर आजचं ट्रेनिंग फक्त 10 ते 12 मिनिटात राहील. चालेल? बराचसा टाइम इथे गेलेला आहे आपला. होमवर्क सांगतो आणि मग ट्रेनिंगसाठी आपण जाऊ तिकडे. ओके, होमवर्क बघा रे. कोणीही सोडून जाऊ नका. होमवर्क बघा. रिपीट 3 टाइम्स. रिपीट 3 टाइम्स. सेल्फ सांगा सर. सेल्फ कवाळे सर. सेम ॲज येस्टरडे New. होमवर्क. न्यू किती? 5 सेट्स. 5 सेट्स आणि ओल्ड 10 किती? सेट्स. 10 सेट्स. 8 करू आपण. 10 होतील. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे आज. चला 10 सेट्स. बरं, टीचर देखील तुम्हाला हेल्प करतील. 10 सेट्स करा. हे सेट्स आहेत. ठीक आहे. होमवर्क हा नक्कीच करा. बरं, चला ज्याला वाटतं की मी जगातील सगळ्यात जास्त बुद्धू प्राणी आहे त्या लोकांनी काय करायचं, हेच पुन्हा एकदा 5 वेळेस रिपीट करायचं. तर तुम्हाला आलंच नाही काही नवीन वाक्य तर हेच 5 वेळेस रिपीट करायचं किंवा घरच्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. त्यांच्या मदतीने तुम्हाला होमवर्क पूर्ण करता येईल. ऑल राईट. विथ दिस शॅल वी हॅव पॉज? Yes, sir, will be a pause. ओके, वी विल हॅव पॉज. We will have Yes, sir, we will have